नमस्कार, मी श्रुती राहुल. छत्तीस जिल्हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा. अंबड पोलीस स्थानकाबाहेर गोंधळाचं वातावरण. मतदार स्लिप वाटण्यावरून दोन्ही गट भिडले. कोल्हापूरच्या इचलकरंजीत भर पावसात शरद पवारांची सभा. मविया उमेदवारासाठी घेतलेल्या सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सांगलीच्या शिराळ्यात भर पावसात देवेंद्र फडणवीस यांचं भाषण. पावसात सभा घेतल्या की जागा निवडून येतात, फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा राज्याचं नेतृत्व करावं ही सर्वांची इच्छा. कराडमधील प्रचार सभेत उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. छगन भुजबळांकडून येवला लासलगाव मतदारसंघात वचननाम्याचं प्रकाशन. पुढील 5 वर्षांच्या विकासाचं विजन. अहिल्यानगरच्या पारनेर विधानसभेच्या पवार गटाच्या उमेदवार राणी लंकेंचा जोरदार प्रचार. निवडणुकीत 100% जिंकणार, राणी लंकेंकडून विश्वास व्यक्त. भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची गर्दी. नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत 50%पेक्षा जास्त महिला. रात्रीच्या सभांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची जास्त गर्दी. काँग्रेसनं आतापर्यंत ₹1.25 दक्षिणा पण दिली नाही. काँग्रेस लाडक्या बहिणींना काही देणार नाही. अजित पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील भाजप बंडखोर स्नेहा पाटील यांचा महायुतीला पाठिंबा. महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांना पाठिंबा दिला. उत्तर महाराष्ट्रातील रासपमधील पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेनंतर आता हातवाऱ्यांचाही स्तर घसरला. पाशा पटेलांकडून जाहीर सभेत अश्लील हातवारे. रोहित पवारांकडून पाशा पटेल यांचा व्हिडिओ ट्विट. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्ये उद्या राहुल गांधींची जाहीर सभा. सेंट क्लॅरेट शाळेजवळील मैदानावर सभेची जय्यत तयारी. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. शिर्डीत साईबाबा समाधीस्थळी दर्शन घेणार. मवियाच्या उमेदवारासाठी प्रियंका गांधींच्या सभा. कोल्हापुरात उद्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची सभा होणार. महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण उद्या नांदेड दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमधील मिल मैदानावर जाहीर सभेचं आयोजन. हिंगोली विधानसभेत 17 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार. हिंगोली विधानसभेत मनसेचे बंडू कुटे निवडणुकीच्या मैदानात. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश पाडवींसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची सभा. विकास कामांचे दाखले देत रक्षा खडसेंकडून महायुतीचं सरकार आणण्याचं आवाहन. सुप्रिया सुळेंचा बारामतीत प्रचार दौरा सुरू. सुळेंची बारामती टेक्सटाईल पार्कला भेट. शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार देखील उपस्थित. नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला धक्का. माजी महापौर अशोक मुर्तडक ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या सभेत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार गीताची धूम. गीताच्या माध्यमातून मुनगंटीवारांचा जोरदार प्रचार सुरू. घाटकोपरमध्ये रामदास आठवले यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली. आठवलेंकडून भाजप उमेदवार पराग शहा यांचा प्रचार. कराड दक्षिण विधानसभेत भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार. डॉक्टर अतुल भोसलेंकडून घरोघरी भेटीगाठी घेत प्रचार सुरू. नागपूर पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांची दररोज 3 तास पदयात्रा. मी मतदारसंघासाठी नवा नाही, भाजप कार्यकर्ताही निवडणूक लढतोय. सुधाकर कोहळे यांची प्रतिक्रिया. सांगलीच्या कवठे महांकाळ मतदारसंघात संजय काका पाटील आणि अजित घोरपडेंचा एकत्रित प्रचार. मतदारसंघात अजित घोरपडे यांनी सभांचा धडाका लावला. तिरोडा मतदारसंघात विजय राहंगडाले यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीगाठी तर महिलांच्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद. मवियाचे उमेदवार वसंत गीतेंकडून प्रचार सुरू. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नाशिककरांची भेट घेत प्रचार. वाशिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू. 10 ते 12 गावांमध्ये एकाच दिवशी जाऊन मतदारांशी उमेदवारांकडून संवाद. पुण्याच्या शिरूर हवेली मतदारसंघात विधानसभेचा प्रचार शिगेला. अजितदादा गटाचे माऊली कटके आणि शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात लढत. उमेदवारांकडून गावभेट दौरे सुरू. भुसावळचे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी रजनी सावकारे मैदानात. शहरात भव्य प्रचार रॅली. बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंकडून जोरदार प्रचार. गोपीनाथ मुंडेंचा फोटो हाती घेत रॅली काढत शक्ती प्रदर्शन.
पिंपरी चिंचवडमध्ये शंकर जगतापांसाठी पुतणी प्रचाराच्या मैदानात ऐश्वर्या रेणुसे जगताप यांचा काका शंकर जगताप यांच्यासाठी प्रचार। 1500 रुपयांच्या टिकल्या नको तर महिलांना सुरक्षा द्या, काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया। शंभूराज देसाई यांचा पाटण विधानसभा मतदारसंघातील हेळबाग गणातील रासाटी गावात प्रचार दौरा, तालुक्यात नवीन कामे करत राहणार असल्याचं देसाई यांचं आश्वासन। करमाळा विधानसभेचे मवियाचे उमेदवार नारायण पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक, प्रचारादरम्यान वीटमध्ये ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करत मिरवणूक। भोरचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्याकडून भव्य रिक्षा रॅली, अपक्ष म्हणून रिक्षा चिन्ह मिळाल्यानं जोरदार शक्ती प्रदर्शन। संग्राम थोपटेंना सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा पाठिंबा, भोरमधून संग्राम थोपटे काँग्रेसकडून उमेदवार। दौंडची निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे, 23 तारखेला आम्हीच गुलाल उधळणार, रमेश थोरातांकडून विश्वास व्यक्त। भंडारा जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन, निवडणूक अधिकाऱ्यांकडून वॉक फॉर डेमोक्रेसी रॅलीचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची मतदान केंद्राला भेट, जिल्हाधिकाऱ्यांकडून भोकरदनमधील मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्रांची पाहणी। जालना जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी टपाल मतदानाची व्यवस्था, जिल्ह्यातील 745 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क। सोलापूरच्या करमाळ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव, कायदा मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा पोलिसांचा इशारा। महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यावर बंदी कायम, शिक्षक संघटनेची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली। वाशिम जिल्ह्यातील 3 मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी 120हून अधिक एसटी बस 2 दिवसांसाठी राखीव, वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची चिन्ह। सिल्लोडच्या निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, सिल्लोडमध्ये निवडणूक तपासणी पथकाची कारवाई, संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून दागिने जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजगड तालुक्यात पोलिसांकडून रूट मार्च, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचं पोलिसांकडून नागरिकांना आवाहन। राष्ट्रीय दूध दिनानिमित्तानं अमूल डेअरी आणि बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ इंधन रॅलीचं आयोजन, अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयंत मेहता, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आणि निर्मला कुरियन यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। राज्यात थंडीची चाहूल, नाशिक शहरात 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, अहमदनगर, जळगाव, मालेगाव आणि संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरला। दक्षिण रत्नागिरीला अवकाळी पावसाचा फटका, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि देवरुख भागात पावसाच्या सरी बरसल्या, पावसामुळे भात कापणी करणारा शेतकरी चिंतेत। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान, आता रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात, हरभरा पिकाला शेतकऱ्यांची पसंती। परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीची लगबग सुरू, पेरणीसाठी जायकवाडी, बाकडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी।